कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आम्ही सगळे घरी पोहोचलेलो आहे आता मुंबईच्या घरात आपल्या, आणि सगळं मस्ती मस्ती करतोय. आणि आता उठले, आता जे सुटला थोड्या वेळ आधी सगळे उठले. आणि आल्या पहिलं ट्रिप मधनं आल्यावर सगळ्यात पहिले काम मी चेक करते वजन किती वाढलंय. चेतनचं कमी झालेलं आहे, शिवांचं थोडंच वाढलंय. आता मी चेक करणार आणि माझ्या नंतर यश चेक करणार आहे. यस, ठीक आहे, यश चेक करणार 1 महिन्याभरानंतर नंतर पण 1 महिन्यानंतर. नाही चेतनचं कमी झालं. ए मी परत चेक करेल, पण मला 54 होतं. मी परत चेक करेल. हा मला असं वाटतं मला वाटलं असतं. येस, लेट्स गो गाईज, लेट्स गो गाईज. थांब थांब, इकडे देवा, इकडे देव इकडे आली, तिकडे करून आली. मनात आहे रे. अच्छा, ठीक आहे, चलो 1 2 3 आई शपथ, आई शपथ. 54.8. ठीक आहे, जेवढा तेवढाच नाही आहे. कमी झालं मला. गुड भाई. 12,000 के चिप्स किधर गए? हाँ, इधर से खा के इधर से बाहर गए. ती मी नाही खाल्लं. एअरपोर्टलाच गेलेली ना. नाही खाल्लं. अभि यश की बारी आहे. यश किती होतं वजन पहिलं? 87. 87. खरंच? +2 करून सांगताय का पहिले? नाही, हो, पहिलं plus 2 करून. आम्ही केलेलं. ठीक आहे. आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये पण टाकलंय. काहीच नाही वाढलं. वाटलं. एवढंच होतं कारण आम्ही बॅग वजन करताना 87 मोजलेलं माझं बॅगचं वजन करताना. नाईस. माझं 1 किलो माझंच वाढलंय वाटतं. 1 किलो. मला पण ते खाऊ नको झपाझप ओरबाडते ना त्याचं हे ना ते 52. 0.25 पण तुझं पण नाही एवढं वाढलंय. 51 point something होतं. 51.8. 52.2 झालंय. म्हणजे 400 ग्रॅम. 51 होतं वजन, किती कमी पाहिजे. 400 ग्रॅमच वाढली असती. माझं तर 84. पण तू भाई 54 ची वाटत नाही. माझं हड्डी बोन. हा. 54 वाटतच नाही. माझं तर वाटतंय. माझा आईचा माझं आवडला. बोन वेट मी वाटते का 54 ची? इंजिनिअरिंगला 3rd इयरला की 2nd इयरला केलं तेव्हाही मला 54 होतं. मी किती बारीक होते तेव्हा. माझं 37 डेजच्या आधी 57 होतं. हो. 57 वरनं मी 51 वरती आली. हो, खूप चांगलं आणि केलं. स्टार्टिंगला माझं तुझ्यासारखं होतं 4-5 वर्ष म्हणजे Same कॉलेज वालं. डेज पासून ते लग्न होईपर्यंत माझं वेट 54च होतं. हो. कधी वाढायचं नाही, कधी कमी नाही व्हायचं, काही होऊ दे. फक्त आजारी पडले की 1-2 किलो कमी व्हायचं. पण आता लग्न झाल्यानंतर जरा स्ट्रेस वाढतो म्हणून मग थोडं वाढलं होतं. तुझा स्ट्रेस नाही वाढलाय म्हणजे बघितलंय तू? हा, माझा stress- तुझा नाही वाढलेला आहे, तुझा- बघितलं? स्ट्रेस नाही वाढलाय, मला डोकेदुखी वाढली आहे. स्ट्रेस दिलाय. डोकेदुखी वाढले रे. बघितलं गाईस, मी हिला काय बोलला आणि केस मला पांढरे काय होता म्हणजे बोलला. तुझ्यामुळे, कळत आहे का? आणि माझे खूप काळे तुझ्यामुळे. होते. माझे पण खूप ठीक जास्त आहे यार, काळे माझं होते. 54. माझं की पण तुम्ही काही मला विसरलंय का मला? अरे, अरे. हॅलो, आय एक्झिस्ट. हॅलो, तसं नाहीये, तू चेक केलेलं पहिले म्हणून. परत घे एकदा. आता चेतन सरांचं माझं गाईज चेतन सरांचं माझं किती होतं? 74.5 वगैरे होतं माझं. ओके. आता एकदा झपकन कमी झालं, झपकन. हा? 74. 1 किलो. 72. 1.5 किलो कमी झालं. 1.5 किलो कमी झालं डायरेक्ट. 1.5 किलो कमी चेतनचं झालं. कमी झालंय, माझा तर काही फरक नाही पडलेला माझं आहे. एक- ह्याचा पण काही फरक नाही पडलाय, हिचं माझं थोडं थोडस वाढलेलं आहे. म्हणजे सर, सगळ्यात- हे आम्ही- नको करू, अजून 1 किलो कमी होईल. काय नको करू आता. हे लगेच करशील, झपकन जायचं खाली आधी. नाही, असंच होतं त्यात याचं. एक बस छास नाही पिले ना म्हणून कमी हा, झालं. छाछ नाही. म्हणून कमी गेलं. आता आता खाली जातो पहिले. या दोघांचं सांगितलं ना गाईस, या छाछ दोघांचं घेऊन नाव छाछ मठ्ठा आहे. हे असं करूया, ठीक आहे? हा 1 2 3. काय चपली गेली आहे. चेतन एवढी कशी एवढी कशी मारली तो बर्ड उडत नाही का? बर्ड उडत नाही का तशी? चल, पनिशर आणि एक भाई लागून राहिला तू. हा? कोणाचं ए लागून लिप टू लिप होणार आहे मला वाटतं. अरे छाती मारायची. मला ज्या यांनी फर्स्ट तुम्ही केलंय ना, लिप टू लिप होणार आहे. लिप टू लिप. नाही लागत आहे, नाही लागत आहे. लिप टू आई बस शपथ. guys, एवढंच तुम्हाला handle में बेटा. बस बस. गाडीच्या ए, याच्या- गाडीचं काम करून घेऊ दे. हा, आता हे गाडीचं काम करायला चालले. ही गाडीला क्लीन बघून जरा चांगलं वाटतंय, पण गाडीची ही हालत बघून चांगली नाही वाटत आहे. हे बघ, चाक लफडा होतोय. चाक बघ कसं दिसतंय. मला पण नाही आवडत जेव्हा गाडीला काय होतं. हा ना यार, आणि पहिल्यांदा झालंय 5 वर्षामध्ये. 5 वर्ष झालं या गाडीला भाई, हा? 5 वर्ष. जबरदस्त आहे. पण हे बघ टाटा बिचारी, आता हिची तब्येत खराब झाली आहे गाईस. हिला आम्ही घेऊन चला डॉक्टरकडे. साफ गाडी छान वाटते खरं. हा मस्त वाटतं. गाईस गौरांग आलेला आहे घरी. हा, मला प्रत्येक नाही ये नको करू तू, ये तर तू करूच नको भाई. मला प्रत्येकदा गौरांग घरी यायला खूप खुशी व्हायची, पण आज नाही होत आहे. आज नाही होत आहे भाई. या माणसानी फेवरेट मिरच्या सोडलेल्या आहे. होतंय रे ते. हा, मसाला मिरच्या ताईने सांगितल्यानंतर सुद्धा. हा काय ग, तुझा भाऊ बघ तुझं ऐकत नाही, ऐकायला नाही लागलंय. आल्या आल्या जरा दादाला तर शिळ पाट्यावर सोडलंय. भरली मिरची बोलली
कच्चा चिवडा खायला मला तूच बघितलं अरे आम्हाला खायचं होतं. पण लॉजिक कच्चा चिवडा बनवतो अरे पण म्हणून मग ह्याच्यासाठी मी मम्मी मिरची ह्याला आणतो. बोलतेय की नाही तिने भरली मिरची मागवली हा नाही तिने ही मागवली हे पण conversation झालं. आणि मी मेसेज काय केला माहितीये का चव बघायला बरं होईल आम्हाला. हा की किती ग्रीन चिली किती तिखट आहे वाव. मेसेज हा. जर मिरच्या असेल तर मी त्याच्या साईडने बन मिरची असेल तर आण 1-2 टेस्ट साठी. मिरची असेल तर तू एकदम पर्यंत वाचलंय भाई. तुला काय म्हणायचं का याला एक दोन याला काय होता म्हणायचं रहता है guys, होता ह्याच्यासाठी रहता काय है. ठेवायचं हे ठेवायचं की हे ठेवायचं की हे ठेवायचं. हे ठेवायचं. नाही हे शट अप. शट अप नाही, गेट लॉस गेट लॉस भाई हे बघ दोन शब्द गेट लॉस. शिवानी मला एडिटिंग नाही करायची अच्छा तर आमचा जो प्लॅन असा आहे guys, की आम्ही 12 वाजता मूवीचा प्लॅन केलेला आहे. रात्री सांगते ते महत्वाचं आहे. रात्री 12ला मूवीचा प्लॅन केलेला आहे आणि आम्ही बघितली नाहीये स्पायडरमॅनची पहिली लास्ट वाली हे मूवी. तर म्हणून आमचा तो प्लॅन होता की आम्ही पहिली आता मूवी बघूया आणि मग रात्री फुल पिक्चर बघायला जाऊया. त्याच्या आधी मी आणि यशनी प्लॅन केला की आपण पहिले थर्ड वेवला जाऊया. अरे तुमचे प्लॅन ह्यांचे प्लॅनच नाही समजत मला. ह्याचा प्लॅन आहे थर्ड वेवला जायचा, ह्याचा प्लॅन आहे मूवीला जायचा, ह्याचा प्लॅन आहे बॉलिंग खेळायचा, नाही, bowlingचा माझा plan नव्हता. एडिटिंग करायचंय. पण आपण 7ला निघूया ना. व्लॉग मध्ये केलेला ना माझा वेट. हो मी आता वॉशरूमला जाऊन आली. 51 झालंय. हे तू 500 ग्रामचं काय खाल्लं एवढं भाई. 75 नाही पण ही सकाळी 1 किलो जास्त होती. अच्छा गाव. जास्त होती आता 51. तू 1 किलोचं काय काढलंय भाई. काहीच नाही खाल्लं तू मग. फुल मासेमारांचं नाव ए आणि ते राहायचे थेपले एवढे हे असतात का हेवी. हेवी असतात. हो असेल भाई. मी तर तिसरा खाल्ला आता मी 55 आणि झाले. मी कसं पण मला असं काय म्हणायचं आहे की आपण पिठलं भाकर करायचं हा का हा या पिठलं करायचं नाही. करायचं नाही मागव प्लीज. ऑर्डर. पिठलं भाकरीचा बेत करूया म्हणजे मागव. मी भाई हा लास्ट वर्ड ऐकत नाही मी काय म्हटलं आपण पिठलं भाकर करायचं का ऑर्डर विसरला. ऑर्डर नाही हो चालेल. Seriously, भाई. हो. लास्ट का सुद्धाही नाहीये. आय लव्ह एवढंच ऐकूया जरा. यू माय मॉम. फायनली आमच्या बॅग झाल्या गाईज एकदम पॅकिंग करून पाठवलं त्यांनी. माहित नाही मला काय काय गायब झालं बघावं लागणार आहे. नाही चेक तर करावं लागणार आहे एकदा चेक करावं लागणार आहे व्यवस्थित. बॅग तुला माहिती नाही. बॅग आलाय ना भाई आणि ही झोपली होती म्हणून माझा व्हिडिओ राहिला होता. तिला उठवलं आता आणि आणि- माहितीये का आल्यावर म्हणजे आउट ऑफ इंडियावरून आल्यावर सगळ्यात पहिले भाकर बोलवलेली आहे आणि झुणका. झुणका आणि भाकर बोलवलेली आहे. येस पिठलं भाकर आज म्हणजे खायचंच होतं. सगळं साधं जेवण. हे तांदळाची बघा पण भाकर होती. मस्त झुणका पिठलं तुला तांदळाची भाकर भाकरी तांदूळ घाल. आणि ज्वारीची नसेल ना भाकर जास्त. मस्त. नाही मी extra फायनली कपडे आलेले काहीतरी घालायला भेटेल. तुम्ही विसरले पण तुला आठव तू एक सांगू का यांच्याकडे आला की आमच्याकडे कपडे नसतात घालायला. लास्ट टाइम आलो होतो अख्खा हप्त्याभर बिचाराने एकच कपडे घातले होते. आणि यावेळेस पण ते आता ते अभी ऐसा बोल रहे यश ऐसा बोल रहे अभी राईस आहे का? कि यूनिवर्स ऐसा बोल रहा है इधर ना. यूनिवर्स ऐसा बोल रहा है इधर तो आ दिखा दो तेरा. यूनिवर्स ऐसा बोल रहा है कि इधर एक कबर्ड ले लो और रख दो और उसमें कपड़े रख दो. हाँ एक फ्लैट ले लेते हैं घर 3 यस फ्लोर का 3 फ्लोर 4 का फ्लोर का. हा 4 फ्लोर का. येस भाई मिरचीचा ठेचा पण आलाय. हो मला ही मुगाची भाजी वाटली. मला पण सेम 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 सेम. आणि गाईज आम्ही हे पण आणलेलं आहे तोतापुरी आंबे. वाव भाई इंडियन जेवण म्हणजे एकदम खतरनाकच मजा येणार आहे गाईज आज. येस आउट ऑफ इंडिया मधनं आल्यावर इंडियाचं जेवण मिळतंय. हॅलो फर्स्ट टाइम द ब्लॉग आहे थँक्यू. बिचारा कॅमेराच्या मागेच राहतो. तुम्हाला जे हे सगळं बघायला भेटतंय ऑल बिकॉज ऑफ मी. येस चला आता जेवण करूया पटकन. झाली का तयारी तुमची मटकुराम. झाली. झाली झाली झाली. येस 5 मिनिटात तयारी केली. वाव 5 मिनिटात तयारी केली. ओ माय गॉड. फक्त 5 मिनिटात ठीक आहे. काय करायचं आता असं करायचं असं करायचं रे. असं नको करू असं पण नको करू कसं पण नको करू. तर चल आम्ही लवकर. आता जातो स्पायडरमॅन मूवी बघायला खूप एक्साइटेड. त्याच्या आधी बॉलिंग करायला चाललोय. बॉलिंग करायला चाललोय की कसं. लवकर पोहोचलं तर करू. येस गाईज. बाळाला आहे ना कारण आमची मूवी. ये हाँ. पहनो ये अच्छा दिखेगा. अरे हाँ अच्छा दिखेगा इस पे. गौरव शर्ट तुझं चांगलं दिसतं यार. मला सगळं चांगलं. असं ओव्हर साईज मस्त वाटतं तुझ्यावर. हो. ऍक्च्युली फक्त ना याचे केसाला वेगळी की वळण द्यायची आहे मला. नाही ऍक्च्युली ना याच्यावर हा पॅन्ट आणि याच्यावर शिवानी ढोंगी का नाही, टाकलं. नाही, हेच चांगलं दिसतं ना. दुसरं काय shoot नाही. बघू. पण सिरियसली भाई कॉम्बिनेशन मस्त सूट होतं आणि तुझ्यावर ते ओव्हर साईज टी शर्ट अजून चांगलं वाटतं. नाही.
काही बोलते. Cool. मला माहिती आहे, म्हणून गेलेलो. हे तुम्ही ट्विन केलं का? वरचं ट्विन केलंय. Yes. ओके नाईस. Yes. We are twinning. ट्विनिंग. चलो गाईज आता चलूया बॉलिंगला. लेट्स गो. हाय इंडियामध्ये आलो. इंडियामध्ये व्हिएतनामीज कॉफी आपण घेतोय एवढ्या दिवसानंतर. एक नाही पिऊ शकत. पण तू एक नाही, तू अर्धी पिते. तू 1-2 गुट नाही पित. तू अर्धी खातो मध्ये अर्धी डायरेक्ट. मी हिच्यासोबत पण तेच होतं, पण काय अगदी. पण किती घेणार आहे आपण आता? 3 घेणार आहे. पिणार. 1, 2, 3. हे नाही, हिला अर्धी घ्यायची आहे का? हा, मग चार. तुम्ही अर्धी घ्या ना. तुम्ही अर्धी अर्धी घ्या ना तुम्ही. तिला पाहिजे तर पण नाही पिणार आहे ती करा. शिवानी यार प्लीज. ते ना 1-2 गोटचे. 1-2 गोट ठीक आहे. 1-2 गोट. 1-2 गोट. हे बघ. होय 1-2 गोट. बस 3 स्लिप. आणि याच्यानंतर परत हे जस्ट शट अप. 1, 2 घोट. 1-2 गोट आणि त्यानंतर परत 3 चलो जस्ट शट अप. ठीक आहे. ओके. एक क्रोझॉन. एक क्रोझॉन. शिवानी आपण क्रोझॉन ऑर्डर करायचं का? आपण क्रोझॉन ऑर्डर करायचं का? चॉकलेट वाला करते चॉकलेट क्रोझॉन. जी अरे आपके लिए आदमी आपने बोला है, तो किती? करना आपके पड़ेगा लिए भाई. 2 कर रहे हो और देख रहे हो गाइस, सोच रहे हो समझ रहे हो तुम. इंडियामध्ये येऊन भाई व्हिएतनामीज कॉफी व्हिएतनामीज कॉफी आणि चॉकलेट क्रोझॉन काय एक आली ओली कोणाला भाई? गरम कॉफी नाही. बिचारा गं माझा नवरा. कसं वाटतं तुला चॉकलेट क्रोझॉन भेटत आहे? What is this? आलिओ ओलिओ खाऊ शकते. हा चालेल. गरम कॉफी पाहिजे. गाईज भाई आम्ही बॉलिंग कॅन्सल करूया. टाइमपास हा करू इथे. चॉकलेट हा क्रोझॉन साठी काही पण करू शकतो. भाई येडा झालोय मी. तुमची सवय लावली आहे मला. हे खरंच येणं वाटतं आता क्रोझॉन साठी. हे हिने सवय लावली माहिती आहे. मला क्रोझॉन बिलकुल नाही आवडायचं. त्याला ऑब्सेशन झालंय क्रोझॉन क्रोझॉनचं. खरंच तुला ऑब्सेशन झालंय क्रोझॉन. क्रोझॉन बिलकुल नाही आवडत. हिच्यामुळे व्हिएतनामीज तुमच्यामुळे आणि क्रोझॉन हिच्यामुळे. व्हिएतनामी मी सांगितलं हिच्यामुळे. तुला. अरे फर्स्ट टाइम यांनी यांच्यावर केली होती. आठवत नाही बट हे 4 सांगून द्या. तर इथे काय चालू आहे? माझा मेकओव्हर. हा आता चेतनचा लुक बघून घ्या गाईज. माझा नवरा नेहमी कॅमेराच्या मागेच राहतो बिचारा. म्हणून मी राहतो मागं. तर त्याला त्याचं मला लुक अजून चेंज hairstyle- करायचंय. त्याला जर केस असे आवडत नाहीये तर मला त्याला hairstyle असं आवडत वाटत नाही. आहे केस हा आवडतात माझे. हो hairstyle सॉरी नाही आवडली मला. हेअरस्टाईल नाही आवडत आहे. म्हणून आम्ही सर्च केलेलं आहे की चेतनला कुठले हेअरस्टाईल चांगले दिसतात. आपण एक काम करूया, आता वोट करूया. वोट वोट करूया. ज्या hairstyle ला सगळ्यात जास्त कुठलं vote, ती चांगलं hairstyle आहे. ची आणि करायची. तुम्ही पण पण माझे केस सांगा. झाले पण पाहिजे ना. तुम्ही पण सांगा की तुम्हाला कुठले हेअरस्टाईल छान नाही, वाटतात. तुझे केस कर्ली पण होऊ शकतात. जर तुझे सिल्की केस आहेत ना तरी ते कर्ली होऊ शकतात. हा होऊ शकतात. चला, गौरांपासून चालू करू. तुला तुला सांग. तेरे मला चांगलं दिसेल. आईच्या गावात कुछ भी भाई. हे बघ माझ्याकडून चांगल्याने वोट करा. माझा विचार करशील माझा. सेकंड माझ्याकडनं सेकंडला वोट आहे. सेकंड आहे. दिस सेकंड. मेसी. ओके ओके. माझ्याकडून फर्स्ट. तू सारं फर्स्टला बघा आहे. ना. ओके. असं ह्याच्या अशी पडत आहे बघ अशी. त्याने ते चेतनचं अशी पडते. comment केलं. केकी चांगला वाटत आहे. ओके. दोन्ही त्यांना थर्ड बघ, दोन्ही बघ तुलाच दिले खायला त्यांनी. थर्ड बघ. थँक्यू दादा. मला असं ए वाटतं थर्ड बघ. सगळ्यांचं करूया. थर्ड बघ ना. थर्ड बघ याच्यामध्ये कसं दिसतंय. थर्ड बघ हा थर्ड. अरे भाई. चेतनला तो बदलूनच टाकलं पूर्ण. हा तर हे पण गाईज वोट करा ना. वोट करा वोट. वोट करा. मी तर केलंय सेकंड. फर्स्ट मी second. फर्स्ट तू कोणतं देत आहे? हा एकदम बकवास आहे म्हटलं. तेरे ना अपरिचित का करा. अपरिचित भारी दिसते. मठ्ठा देख. तुझा चेहरा ह्याच्यात वेगळा आहे, त्याच्यात वेगळा आहे भाई. शाकाल याच्यात fat आहे. शाकाल करू गे शाकाल. तो वेट बडा लो. एक तर 7 नाही तर 1. 7 7 नाही तर 7 बघूया. मी 7 नाही बघितलं. मी हा डायरेक्ट Yes, मला yes, पण yes. चाल- जो मला- दिसला मी तो पण मला वे- आवडला. तूच कर. पण असेच करतो ना गाईज मी. छोट्या ह्याच्यामध्ये माझं असंच दिसतं रे. नाही एकदा There is- बघ. एकदा कॅमेरा फ्रंट कॅम कर. एकदा 7 छोट्यामध्ये एकदा फ्रंट कॅम. छोट्यामध्ये माझी अशी दिसते गाईज. हे तर ऑलरेडी दिसते माझी अशी. मला मला लॉंग हेअर मध्ये पाहिजे करा. तुला कुठला आवडला रे? तुला पण 7. मला 7च आवडला. हे बघ हा बसकट मध्ये बसकट बघ कसा दिसतोय. 7 बघू. 7 बसकट बस तर बकवास आहे. हा 7 ओके. चांगलं वाटतं हा ऍक्च्युली. छान वाटेल. गाईज तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा ना गाईज. कमेंट करून मी सांगा. सेकंड वरती चालू. सेकंड वरतीच आहे मेसीवाला. म्हणजे तुझा चेहरा असा नाही दिसणार. थोडा मला काय वाटतं माहितीये का, तू क्रोझॉन इथे तुला हे रोज बघायचं ऑन आलेला आहे. गरम करून तो थंड झाला. थंड झाला. ही कॉफी सोबत पाहिजे. ए तू अख्खा खाताय फुल. त्याचं मन भरू दे. त्याचं मन नाही भरणार आहे. ठीक आहे नाही खात चल. तू खाय अर्धा तू खा. हा गाईज आपण कॅमेरामध्ये घेतलं होतं 1-2 गुट हा ना. 1-2 गुट. मी 1-2 अबे अख्खा संपवलेला आहे. अख्खा पण एवढं दिसते कारण बर्फ आहे त्याच्यात. अख्खा ते काढलं ना एवढं तू अख्खी कॉफी संपवलेली आहे. मला बोलली होती 1-2-3.
मला ऑप्शन नव्हतं, तुम्ही मला दिली की तर मी जाऊन घेतली आणि मी अर्धीच घेणार होते. भाई साहेब यश बरं झालं आपण घेतली बाई एक्स्ट्रा. मला काहीतरी भेटलं म्हणजे मला एवढं बर्फाचं पाणी भेटलं असतं. फक्त बर्फाचं पाणी भेटलं असतं. गाईस मसाज चेअर बंद झाली असणार का? मॉर्निंग करायची की नाही? चल बघू. चलो. जगमग जगमग दुनिया में आपका स्वागत है गाइस. एक दिवशी ते. गाईज काय तू बोलली ना गाईज. चालू करायला नाही मी असं बोलले की गाईज अजून एक आर्ट बघा शिवानीचे. माझा आर्ट बघा, हे बघा लिपस्टिक बघा, लिपस्टिक माझा दिसत आहे. बिचाराचा फर्स्ट टाइमच सेकंड टाइम घातलाय. मसे मारायला एक वेळ आणि सेकंड टाइम. असंच केलं. मला वाटतं लिपस्टिक निघाली सगळी. भाई स्वतःचे कपडे युज अँड थ्रो आहेच. हा ना, नवऱ्याचे पण युज नवऱ्याचे तर युज पण नाही करत, थ्रो करायला लावते डायरेक्ट. काय यार आता काय आता जाऊ दे, मी धुवून देणार, मी वॉश करून हे देणार. काय फक्त कॅमेरा हे तोंडात टाकत हवं. चांगला दिसतो मला सांगा. नाईस. आता आम्ही इकडे आलो. कोणत्या तरी झोपलेला जो माणूस आहे बघ तो. आणि तो वाकडावाली बघ. तो बघला माणूस रिलॅक्स करतोय. आणि वाकडावाली बघ. आई जपत हे बघा. विन्सेंट काय नाही. तिकडे जाऊन त्याला उठवायचं ना 2 मिनिटं. अंकल अंकल हे बघ हिचे अंग पण दिसतंय का? अल्ट्रा प्रीमियर आहे. हे बघ अल्ट्रा प्रीमियर अँगल. शिवानीचे अँगल. डायरेक्ट थिएटर मध्ये शिवानीचे अँगल बघ. हे बघ अँगल शिवानीचे. हे अँगल नाहीये मी. कसं वाटत आहे? बेस्ट. बेस्ट अजून चालू नाही झालं. बेस्ट काय वाटत आहे? मला बसल्यावरच बेस्ट वाटत भाई. हे काढायला लावलंय मला त्यांनी. नाही हो, काढावं लागेल. पुढे ठेवणार. पण फर्स्ट टाइम करत आहे माझा फर्स्ट टाइम आहे. भाई साहब. मी पण फर्स्ट टाइमच करणार आहे गाईस. हाय भाई ही सांग काय चांगलंय. मी तुला मसाज देते की ह्याची चेअरची मसाज? पटकन सांग. माझी मसाज पण कधी दिली लास्ट मसाज इज ऑलवेज बेटर. काय? ह्युमन मसाज. ह्युमन मसाज इज ऑलवेज हे बेटर. माहिती आहे कसं आहे एक्झॅक्ट ते नेहाच्या घरी जे आपण घेतलं होतं ना पाठीला बघ येस. सेम हे घरी पाहिजे अजून काही चांगलं नाही वाटत आहे? सेम सेम बेटर नाही वाटत आहे? अरे दादा ये हात का नाही चालू हुआ क्या? हो का दादा म्हणत आहे अरे तुम्ही थोडं थांबा तर. पेशन्स तर ठेवा. एवढ्या गोष्टी नसते विचारायचे घरात. हे 12ला हे तर बघ. काय म्हणता काय म्हणता? एका गावात पाय नाही काहीतरी वेगळं झालं. बाई मला हे होत आहे गुगली होत आहे. अरे मी फॉर्म काढायला पाहिजे तुला. नाही असं काय नाही. खूप गुगली होत आहे गुगली होत आहे. फार मजा येते. तेव्हा असं नव्हतं. हे दोघं बेली डान्स करतात माहिती का? अबे हा अजून वर गेला. हा अजून वर गेला काही. हा कंबर वर काय करतोय मध्ये? नाही मी आता डोळे बंद करणार. बघा कर. आता बघा आता बघा. हवा लागते गरम होते मला. ओ माय गॉड. बेली डान्स बेली डान्स. तर काही तर यांचं चालू झालेलं आहे. शिवानीचं चालू झालं आहे. यश डायरेक्ट ढगात गेला ढगात. क्लाउड 7 क्लाउड 9 एक वरती केलं. एक वरती गेला. आणि त्याच्यानंतर शिवानी आणि शिवानीचा आता चालू झालाय. मजा येते का? मजा येते आता? मजा येते. कसं वाटतं शिव तुला? तुला कसं वाटतं? मसाई मारानंतर मस्ट रिटेड ना. नाहीच काही. आता आमचं दोघांचं झालेलं आहे. आता आमची मुलं हलकं वाटलं. हलकं पाठीला आणि ढुंगीला एकदम बढिया वाटतं. मला ढुंगीला खाली खूप जात जास्त होतो तेव्हाच मला ढुंगीला खूप जास्त आवडलं. ढुंगीला ढुंगीवर बेली डान्स चालू होता आमचा पण. ऍक्च्युअली मूवी डेट सारखं मूवी डेट है ना भाई. मूवी डेटच वाटतं डायरेक्ट. मूवी डेट गाईस. आम्ही आलोय मूवी बघायला काही स्पायडरमॅन. आज ऍक्च्युली असं वाटलं की आपण मूवी डेटला आलोय ना. मूवी डेटच वाटतं भाई. कोणी काही मस्त चेअर एकदम बढिया बिझनेस वाली. आवाज तुम्हाला आवाज येतो की नाही? बढिया वाटतं मला. ऑल सेट फॉर स्पायडरमॅन. येस खूप बढिया वाटत आहे बघ. आणि स्क्रीन एकदम मस्त. तर गाईज आमचा फायनली मूवी झाला आणि काय
चुम्मा मस्त मूवी movie आहे, बघितला. मला जाम मस्त आवडला. movie. एक नंबर मूवी बनवला गाईज. मला मार्वलचं एवढं काही माहिती नाही, मी बघितले पण नाही पूर्ण आता मूवी, मस्त शिकायचं सगळं. पण मी पण काय मला अजिबात एक सेकंड सुद्धा बोर झालेला नाहीये हा Yes. movie. आणि खूप म्हणजे पहिला पार्ट तर फर्स्ट जो इंटरव्हलच्या आधी आहे ना भाई, तो तर क्रेझी हा, तो बनवायचा. जामच भारी होता. सेकंड पार्ट थोडा एंडिंगला मला 10-15 मिनिटं थोडासा स्लो वाटला, बट ठीक तो आहे, close होता. मस्त. मस्त पण आहे. मस्त मस्त build आहे. up होता. मस्त मस्त आहे. आहे, मस्त आहे. आणि जर तुम्ही असं Hero विचार build up होता. तुम्ही असं विचार करत असाल की काही बघितलं नाही जाऊ की नाही, भाई नक्की जा. नक्की जा, time तुम्हाला ते 3D मध्ये जा. 3D मध्ये, हा 3D 3D मध्ये 3D इम्पॉर्टंट आहे. किंवा 3D मध्ये 4D. 3D खूप इम्पॉर्टंट आहे. 4D भेटला तर 4D भेटला IMAX तर- भेटला तर बेस्ट. भाई IMAX best. भेटला तर बेस्टच बेस्ट. बेस्ट खूप मूवी भारी बनवला आणि movie खूप मजा आली. मस्त आलं, मजा आली. रात्रीचा आम्ही सगळ्यांनी हे हा. म्हणजे सगळ्यांचं होतं की मी Sudden झोपणार, हो. पण मी नाही झोपलो, ही झोपली. मी नाही. ही थोडीशी हिला मध्येच मला हिला माहिती नाही, हिला हलकून हल कुणाला आला माहितीच नाही. आता यांना माहिती तो पडलं की डायरेक्ट मला हलकं. पडताना दिसला. Spoiler. यांना माहिती पडलं हलकं, पण काहीच ते स्पॉइलर नाही आहे अजून, याच्यापेक्षा बेटर स्पॉइलर आहे जे ट्रेलर मध्ये तुम्हाला होता. ट्रेलर सांगणार मध्ये नाही. ट्रेलरमध्ये हा, होता झालं ना. मग दॅट इज नॉट स्पॉइलर. होता. पण मजा आली भाई, एक नंबर, जाऊन नक्की बघा. हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. Happy Friendship Day. Happy Happy Friendship Friendship Day. Day. Happy Happy Friendship Friendship Day. Day. Happy Friendship Day. Happy Friendship Day. हॅपी फ्रेंडशिप डे. चला सकाळ सकाळ आमचा ब्रंच चालू झालेला आहे, नाश्ता नाही चालू झाला. माझं Yes. पनीरचं सॉरी माझं बर्गर. आता हळूहळू गाईस, हळूहळू आम्ही डाएटच्या स्टेजवर येतोय. आता हळूहळू आमचं डाएट चालू होणार आहे उद्यापासून बघा. दिवस येण्याच्या आधी सगळ्यात अंधेरी रात असते. Yes. तीही राहते. उद्याचा दिवस उघडण्याच्या आधी. आता उद्या आहे मंडे, उद्यापासून बघा तुम्ही आता कसं डाएट आणि वर्कआउट चालू होणार आहे परत, पण बॅक टू फॉर्म. मला वाटतं ही अंधेरी रात नाही, रात्रीचे खाऊ करत हा. अंधेरी रात असते. ते नाही रात्री आज हेल्दी खाऊ. ए, तू तुझं बोल हा. तू तुझं बोल. आमची अंधेरी रात रात्रीच होणार आहे. आता शिवानी गेले ब्रश करायला. शिवानी झाला का तुझं? ये शिवानीचा ब्रश झाला काय, शिवानी आम्ही थांबलेलो आहे लवकर 2 तुमच्या वाजता ब्रश करतो. ये संडे गाईज, फ्रेंडशिप डे. संडे फ्रेंडशिप डे संडे. सब अलाउड. सब अलाउड. 2 वाजले लिटरली यार. काल पण आम्ही 4:30 ला झोपलो. मस्त मस्त. मी 5 वाजता झोपलो. आणि काल मला झोप नव्हती येत पण 4:30 ला पण. मला पण होते. आपण 2-2 तास झोपलेलो. हा हा ना शाणे हा, खूप झालेले इकडे आणि पण तिकडे. नाही पण कसं आहे ना गाईज, तसं पण मला आम्ही तर नाही झोपलो होतो ना, पण मला पण झोप नव्हती येत काल, कारण बोला वाटत होतं, बट काय नाही. पुणे बोला वाटत अगं खोटारडे. नाही. जेव्हा बोलत होतो ना तेव्हा तू आरती हे झालेली आहे. नाही, तर तिला रात- मुलीमध्ये पण नाही, अपलोडिंगला लागलेली रात्री अपलोडिंगला. तर रात्री राहणारच ना, त्यापेक्षा त्या झोन मध्ये राहणार ना गाईज. असू द्या तू. मूवी मध्ये माहिती पण नाही दिला हलका आलेला. हलका आलेला भाई वो हलका कुठे कसा आला तो हल. असा. हो वापस कठीण वेळ आलेला आहे गाईज. कठीण खास मोठा असो. 1-2 छान मोठा आहे आम्हाला. कठीण वेळ आलेला आहे गाईज. आता आम्हाला बाय म्हणायचं आहे या लोकांना. बाय लवकरच बाय. भेटणार आहे पण आम्ही. लवकरच भेटणार आहे. आणि हळूहळू मी एकाच घरात शिफ्ट होणार आहे. हो, बाय. मॅनिफेस्टिंग. Manifest. Yes. चालेल. लवकरच चलो. चलो एक गौरव बाय बाय. काळजी घे. आपली जोडी बाय 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 बोलत होतो. ब्लॉग मध्ये ये पुण्याला ये. येतो ना लगेच. Yes. लगेच येतो लगेच. पिकल बॉल आणि बॅडमिंटन खेळायला जाऊ आपण. पिकल बॉल नाही, बॅडमिंटन. पिकल बॉलचं नाव आवडला नाही त्याच्यासमोर पिकल बॉल. मला पिकल बॉल आवडला. तुम्हाला लोकांना बघत राहील. जाऊया मस्त प्लॅन करूया. आला. इट्स टाइम गाईज. इट्स टाइम. इट्स टाइम. चलो. त्याच्या आधीच काय कट केलं तुम्हाला माहितीच नाही राहणार, कारण की मी कट केलेलं आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. गाइस कितना लेट. हॅपी फ्रेंडशिप डे भाई. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे तनय भाई. हैप्पी फ्रेंडशिप डे. क्या अपना अपना एक किधर गया अपना? एक गया स्पाइडरमैन. ऐसे से करने गया क्या? ऐसे से बहुत दिन बाद मिले रे. अरे दिन. ये अभी जब जाती है ना घूमने वगैरह, जैसे अभी मसाई मार गई थी, उसके सब ड्रीम थे लाइक पेरिस है वगैरह. तो मैं ऐसे अभी भी नहीं सोचती इतना, तभी भी नहीं सोचती थी इतना, बट इसका रहता था यार रसिका मैं कब कर पाऊंगी, मैं कब करूंगी. इतना निगेटिव बात करती थी, इतना निगेटिव बात करती थी. बट अभी ये जाती तो मेरे को ऐसे, जब भी इसको देखती हूँ तो मेरे को ऐसे पुरानी शिवानी के ऐसे सेंटेंस याद आते हैं. तो ऐसा लगता है इसमें बहुत अच्छा लग रहा है. कधी जाणार? मैं लाइफ में आने के बाद बहुत पॉजिटिव हो गई है. हाँ सच्ची में बहुत निगेटिव थी पहले, बहुत मतलब क्या. निगेटिव्ह नाही झालं, तुला टेन्शन आला. टेन्शन येत होतं की भाई फिर मेरे को ऐसा लगता है इसने तो हमेशा निगेटिव छोड़ा यूनिवर्स को. ये अभी अच्छा अच्छा हो रहा है उसके साथ. बिछड़े हुए दोस्त फ्रेंडशिप डे को मिल रहे हैं. नाइस नाइस.
लगभग 1 साल बाद. एक साल बाद है, एक साल बाद कहाँ पे भाई, अभी तो गए थे कोकण. 1 साल बाद हो गया है. कोकण अभी गए थे, एक साल गया, यही साल गया. एक साल पहले गए थे. कब साल कहाँ पे कोकण? कधी गेलो होतो आपण, मार्च मध्ये ना. मार्च मध्ये तो गए थे भाई. मार्च में गए थे. रसिकाने भाई डायरेक्ट टाटा सजवलेलं आहे आज पण. किती दिवसानंतर फायनली घरचं जेवण शिव, म्हणजे काल पण खाल्लं आपण. पण हे बघ ना, भाजी वगैरे एकदम मस्त प्रॉपर जेवण करतोय आता. आणि काय तिथे मस्त लॅटर्न लावलेलं आहे आम्ही, आमचा फेवरेट शो. आणि सगळं मित्रांसोबत फ्रेंडशिप डे, लॅटर्न आणि जेवण सोबत सगळं सेलिब्रेट करतोय. तुम्हाला पण हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. हॅपी फ्रेंडशिप डे. तर गाईज, तुम्हाला माझा बॅकग्राऊंड बघून माहिती पडलं असणार की आम्ही कुठे आलो आहे. गेस करा कमेंटमध्ये. आणि आय होप की हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि खूप सारे शेअर्स करा आणि हाय पॉईंट्स पण द्या. आणि सांगा की तुम्हाला हा कसा ब्लॉग वाटला. बट नेक्स्ट ब्लॉग बघायला नक्कीच विसरू नका, कारण की आम्ही काहीतरी खूप क्रेझी केलेलं आहे, काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे, काहीतरी नवीन लँग्वेजमध्ये बोलतोय. तर मी सगळं तुम्हाला आता सांगणार नाही. तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. आणि ह्या ब्लॉगला खूप सारे कमेंट्स द्या. चलो तब तक के लिए बाय बाय.